Good morning, students. Here we are also discuss about the unit standard costing subtopic, meaning of the variances and material cost variance and material price variance as well as the material usage variance. First of all, we are also studied what is meant by the standard costing, then how to calculate the standard cost and how to find out the variances. We are also studied here. First of all, the difference between predetermined standard cost and actual cost, it is also called as the variance. The variance also indicates the difference between the standard cost as well as the actual cost. Some definitions are also given by the, first of all, CIMA defines the difference between planned, budgeted or standard cost and actual cost. It is called as the variance. The variance, in simple word, the difference between the standard cost as well as the actual cost, it is called as the variance. Then the Institute of Cost and Management Accountants, United Kingdom, defines the difference between the standard cost and comparable actual cost incurred during a period. It is called as the variance. That means the variances is the deviations between the standard performance set by the organizations or as well as the businesses and actual performance recorded when the actual results are also better than the standard. A favorable or positive variance arises, and whenever they are not up to the standards, that is called as the unfavorable variance or negative variance. म्हणजे या ठिकाणी सांगायचं झालं तर वरायन्स म्हणजेच या ठिकाणी डिफरन्स आहे स्टँडर्ड कॉस्ट आणि ॲक्च्युअल कॉस्ट ह्याच्यामधला जो काय फरक आहे त्यालाच या ठिकाणी वरायन्स असं म्हटलं जातं. आता वरायन्स काढत असताना जी स्टँडर्ड कॉस्ट डिसाईड केलेली असेल ऑर्गनायझेशननं त्याचं कंपॅरिझन हे ॲक्च्युअल कॉस्ट या ठिकाणी केल्यानंतर जो फरक येईल तो फरक हा फेवरेबल असेल किंवा अनफेवरेबल असेल. म्हणजे जर स्टँडर्ड जास्त असेल ॲक्च्युअलपेक्षा तर तो या ठिकाणी फेवरेबल वरायन्स येईल आणि ॲक्च्युअल जास्त असेल स्टँडर्डपेक्षा तर तो अनफेवरेबल वरायन्स येईल. मग वरायन्स या ठिकाणी अनालिसिस करत असताना द डिफरन्स बिटवीन द ॲक्च्युअल कॉस्ट अँड स्टँडर्ड कॉस्ट इट इज टर्म्ड ॲज द वरायन्सेस. देन elements of the cost, there are three elements of the cost. First one is our material, second one is our labor, and third one is our overheads. Then we are also find out the variance accounting. The systematic and accurate accounting of variance is of important. Standard costing, this is also called as the control of the technique of costing, which are also used by the many or businesses organizations for the purpose of controlling onto the cost. The standard costing हे टेक्निक कॉस्ट कंट्रोलिंगसाठी वापरलं जातं की जेणेकरून खर्च असेल त्या खर्चावर नियंत्रण हे कशा पद्धतीनं करता येईल याच्यासाठीचं हे टेक्निक आहे, तंत्र आहे. त्याचा उपयोग हे मॅनेजमेंट असेल किंवा या ठिकाणी मॅनेजमेंट अकाउंटंट्स असतील किंवा हायर ऑथॉरिटी असेल ते कॉस्ट कंट्रोलिंग पर्पजसाठी या ठिकाणी त्याचा मुख्यतः वापर केला जातो. आता एलिमेंट्स ऑफ कॉस्ट म्हणजे कोणतंही उत्पादन असेल ते उत्पादन करत असताना प्रामुख्यानं 3 घटकांचा उपयोग होतो. त्यामध्ये मटेरियल म्हणजेच कच्चा माल असेल ज्याला आपण रॉ मटेरियल म्हणतो, त्यानंतर लेबर म्हणजेच कर्मचारी वर्ग असेल, कामगार असेल, आणि तिसरं ओव्हरहेड्स म्हणजे इतर जे काही खर्च असतात. ह्या 3 घटकांचा प्रामुख्याने या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये उपयोग होतो किंवा या ठिकाणी त्या प्रकारचा खर्च केला जातो. मग इथं वरायन्सेस ॲनालिसिस या ठिकाणी बघितल्यानंतर आपण या ठिकाणी मेन जे काय पॉईंट्स आहेत त्यामध्ये टाईप्स ऑफ वरायन्सेस म्हणजे वरायन्सेसचा अभ्यास करत असताना वरायन्सेसची साधी सोपी डेफिनेशन आहे, जास्त डिटेलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. इन सिम्पल वर्ड, वरायन्स इट इज द डिफरन्स बिटवीन द स्टँडर्ड अँड ॲक्च्युअल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द वरायन्स. मग कोणकोणते वरायन्सेस आहेत? मग त्याच्या प्रामुख्याने या ठिकाणी लेबर, मटेरियल त्याला आपण मटेरियल म्हणतो, त्यानंतर लेबर असेल आणि ओव्हरहेड्स असतील. मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने हे 3 टाईप्स आहेत. हे 3 टाईप्स परत त्याच्या या ठिकाणी सब टाईप्स आहेत. म्हणजे डायरेक्ट मटेरियल वरायन्स, डायरेक्ट लेबर वरायन्स, त्यानंतर व्हेरिएबल ओव्हरहेड वरायन्स, फिक्स्ड ओव्हरहेड वरायन्स. These are the types of the variances. Then after that, such variances are also classified for the purpose of the controlling as well as for the purpose of the controlling onto the cost. The total cost variances analysis are also given there. That means our total cost variances,
direct material cost variance. The direct material cost variance are also classified into the material price variance as well as the material quantity or usage variance, material mix variance and material yield variance. Then into the direct labor cost variance, the direct labor cost variance are also classified into the labor rate variance, labor efficiency, that means the usage variance. Then next one is the labor mix variance, then labor yield variance, ideal time variance, labor net efficiency variance. Then overhead variance, variable overhead cost variance. These are also further classified into the variable expenditure overhead variance, variable overhead efficiency variance, then overhead cost variance, fixed overhead cost variance. Further they are also classified into the fixed overhead expenditure variance, fixed overhead volume variance, fixed overhead efficiency variance, fixed overhead capacity variance, fixed overhead calendar variance. That means all these are also classified into the three main categories: material, labor and overheads. Then after that these are also further classified into the different categories. Now here we are also studied first variance, that is called as the material variance. Then direct material cost variance. आता मटेरियल असेल ते मटेरियलची कॉस्ट काढत असताना प्रामुख्याने आपण या ठिकाणी बघतो की या ठिकाणी एखादं उत्पादन असेल त्या उत्पादनाच्या डायरेक्ट मटेरियलची कॉस्ट काढत असताना, म्हणजे उदाहरणार्थ एखादं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये एखादं उत्पादन जर करायचं असेल तर त्याला लागणारं मटेरियल असेल, त्या मटेरियलची कॉस्ट काढत असताना त्या उत्पादनासाठी लागलेलं मटेरियल, दॅट मीन्स इन kg असेल, इन लिटर असेल, दॅट इज कॉल्ड ॲज द क्वांटिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर मटेरियल इंटू प्राईस. मग ते काय येणार आहे, मटेरियल कॉस्ट. मग आपल्याला वरायन्सचं मिनिंग माहिती आहे. वरायन्स इज द डिफरन्स बिटवीन द स्टँडर्ड कॉस्ट ॲज वेल ॲज द ॲक्च्युअल कॉस्ट. That means the direct material cost variance, the material cost variance is also called as material total variance, is the difference between standard direct material cost of actual production. Actual productions, it is also the most important word for the calculation of the material cost variance. That means the standard cost for actual production and actual cost of direct material, it is computed by the following formula. That means the material cost variance is equal to standard cost of material minus actual cost of material. मग या ठिकाणी MCV, that means the material cost variance is equal to SC, standard cost minus actual cost. मग आता स्टँडर्ड कॉस्ट कशी काढली जाते, तर स्टँडर्ड कॉस्ट, मग त्याचा फॉर्म्युला material cost variance is equal to standard quantity into standard price minus actual quantity into actual price. सिम्बॉलिकल सिम्बॉलमध्ये ते कसं मानलं जाईल, तर MCV इज इक्वल टू SQ इंटू SP मायनस AQ इंटू AP, AQ इंटू AP, material cost variance. Further, the material cost variance are also analyzed into two sub variances, that is called as the material price variance and material quantity or usage variance. आता इथं आपण मटेरियल कॉस्ट वरायन्स या ठिकाणी काढला, म्हणजे स्टँडर्ड क्वांटिटी इंटू स्टँडर्ड प्राइस मायनस ॲक्च्युअल क्वांटिटी इंटू ॲक्च्युअल प्राइस. आता हा मटेरियल कॉस्ट वरायन्स फर्दर आर ऑल्सो क्लासिफाईड इंटू द मटेरियल प्राइस वरायन्स ॲज वेल ॲज द मटेरियल युसेज वरायन्स, दॅट इज कॉल्ड ॲज द मटेरियल क्वांटिटी वरायन्स. मग मटेरियल प्राइस वरायन्स हा काय आहे, तर मटेरियल प्राइस वरायन्स इज द डिफरन्स बिटवीन द स्टँडर्ड प्राइस अँड the actual purchase price for each unit of materials multiplied by the actual quantity of material purchased. That means the price. या ठिकाणी साधं सोपं लॉजिक समजण्यासाठी या ठिकाणी एक लॉजिक वापरायचं, कारण फॉर्म्युले इतके आहेत की तुमच्या इथं लक्षात राहणारच नाही. मग हा प्राईस शब्द आला, प्राईस शब्द आला की डिफरन्स कशामधला, स्टँडर्ड प्राईस आणि ॲक्च्युअल प्राईसमधला, इंटू काय येणार, ॲक्च्युअल क्वांटिटी, म्हणजे आपला फॉर्म्युला काय तयार होईल, MPV मटेरियल प्राईस वरायन्स is the difference between the standard price and actual price multiplied by actual quantity of materials purchased. That means such particular type of variance occurs due to the following causes. म्हणजे हा जो काय फरक येतो कशामधला, प्राईसमधला, तो प्राईसमधला फरक काय येतो हे मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे.
म्हणजे मॅनेजमेंटला कंट्रोलिंग पर्पजसाठी मटेरियल प्राईस वरायन्स हा आवश्यक आहे. कशासाठी? तर एखाद्या पर्टिक्युलर सीझनला किंवा आपण ज्याला काय म्हणतो पर्टिक्युलर सीझन असेल त्या सीझनला एखाद्या रॉ मटेरियलची प्राईस असेल ती प्राईस वाढत असते बिकॉज ऑफ ड्यू टू द शॉर्टेज ऑफ दॅट पर्टिक्युलर रॉ मटेरियल. मग मटेरियल प्राईस वरायन्स ऑकर्स ड्यू टू द फॉलोइंग प्रोबेबल कॉजेस. The first cause is change in the purchase price of the material. So whenever the purchase price of materials are also changed, at that time our material price variance are also unfavorable. Then other materials purchased instead of the standard quality, inability to maintain the cash discount, spending more on transportations, emergency purchases to meet urgent orders, hike in taxes and duties levied by the central government, failure to enter into the forward contracts, purchases in uneconomical quantities, and generally the purchase manager is held responsible for that particular material price variance, but he cannot be held responsible for uncontrollable expenses because of a rise in prices as well as the government taxes. म्हणजे जिथं या ठिकाणी पर्चेस मॅनेजर असेल तो रिस्पॉन्सिबल असतो मटेरियल प्राईस वरायन्ससाठी, परंतु असे जे काही घटक आहेत दे कॅनॉट बी controllables. They are also uncontrollable expenses because why? Because of you have been taken the example rise in prices, then government taxes असतील, सरकारचे जे काय कर असतील ते कर वाढले तर त्याच्यावर या ठिकाणी त्या कंपनीचा मॅनेजर असेल, पर्चेस मॅनेजर असेल, मॅनेजिंग डायरेक्टर असेल किंवा तुमचा या ठिकाणी चेअरमन असेल तो कोणत्याही प्रकारचं कंट्रोलिंग त्या गव्हर्नमेंट टॅक्सेसवर ठेवू शकत नाही. किंवा राईज इन प्राइसेस, मार्केटमधल्या प्राइसेस जर वाढल्या तर साहजिकच त्याचं या ठिकाणी कंट्रोलिंग म्हणजे असे जे काय अनकंट्रोलिंग एक्सपेन्सेस असतील त्याच्यामुळे तो मटेरियल प्राईस वरायन्स हा अनफेवरेबल येण्याची शक्यता असते. म्हणजे आता इथं आपण बघितलं मटेरियल कॉस्ट वरायन्स, त्याचा फॉर्म्युला काय तर स्टँडर्ड क्वांटिटी इंटू स्टँडर्ड प्राईस मायनस ॲक्च्युअल क्वांटिटी इंटू ॲक्च्युअल प्राईस. Material price variance, it is the difference between the standard price of that particular material and actual price for each unit of material multiplied by the actual quantity of material purchased. हा फॉर्म्युला कसा तयार झाला तर material price variance is equal to standard price minus actual price into actual quantity. Then next one is material usage variance. Why should the material usage variance are also calculated? Because why? Because into the industrial sector the materials are also used by the purchasing department as well as the manufacturing department for the producing of the product or goods. At that time whenever the materials are also used, wastage of the material definitely the expenses are also increasing. Because why? Because of you cannot be controlling on that particular usage of the materials. म्हणजेच या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य काय, ज्यावेळेस एखाद्या उत्पादन प्रक्रियेमध्ये जर मटेरियलचा वापर किंवा त्याच्यावर जे काय वेस्टेज असेल ते वेस्टेज मोठ्या प्रमाणावर होत असेल तर साहजिकच त्याचा परिणाम हा व्यवसायाचा जो काय एकूण खर्च असेल ते एकूण खर्चावर होत असतो. म्हणजेच मटेरियल युसेज वरायन्स इज द डिफरन्स बिटवीन द स्टँडर्ड usage, standard usage material quantity or material usage variance is the difference between the standard usage, that means the material used into the actual productions, and the actual usage of materials for the output achieved. It is also the portion of the direct material cost variance. It is also the difference between the standard quantity specified for the production, whether it is completed or not, and the actual quantity used into the productions, both valued at the standard prices multiplied by standard price. Then we get the material quantity variance as well as the material usage variance. That means the material usage or material quantity, the quantity मटेरियल क्वांटिटी वरायन्स म्हटल्यानंतर इथं काय आलं, क्वांटिटी शब्द आला म्हणजे डिफरन्स आला कशामधला, स्टँडर्ड क्वांटिटी आणि ॲक्च्युअल क्वांटिटीमधला. त्याला इंटू काय करणार स्टँडर्ड प्राईस, म्हणजे आपला फॉर्म्युला काय तयार झाला
material quantity variance oblique material usage variance is equal to standard quantity minus actual quantity into standard price. हा झाला आपला फॉर्म्युला मटेरियल क्वांटिटी वरायन्स. पण त्याची जी काही कारणं आहेत, मटेरियल युसेज वरायन्स ऑकर ड्यू टू द फॉलोइंग कॉजेस. त्यामध्ये फर्स्ट वन इज डिफेक्टिव्ह मटेरियल युज्ड इन टू द प्रोडक्शन विच रिझल्ट्स इन टू द स्पॉइलेज ऑफ आर्टिकल्स. म्हणजे डिफेक्टिव्ह मटेरियल जर या ठिकाणी प्रोडक्शन प्रक्रियेमध्ये जर वापरलं तर साहजिकच त्याच्यामुळे या ठिकाणी जे प्रोडक्ट असेल, युनिट असेल, ते युनिट खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळं मटेरियल युसेज वरायन्स असेल तो अनफेवरेबल येऊ शकतो. देन डिफेक्टिव्ह टूल्स युज्ड कॉजिंग ब्रेकेजेस फॉइलेज फॉर द मोर मटेरियल्स इज रिक्वायर्ड. whenever the actual material is required more than the standard, at that time our variances are also the unfavorable. म्हणजे जेवढं मटेरियल रिक्वायर्ड आहे त्याच्यापेक्षा जर जास्त जर मटेरियल ॲक्च्युअलमध्ये लागलं असेल तर साहजिकच तो वरायन्स काय येणार, अनफेवरेबल येईल. म्हणजे डिफेक्टिव्ह टूल असेल, ब्रेकेज असेल, स्पॉइलेज असेल, ते जास्त लागलं तर साहजिकच त्याचा परिणाम हा या ठिकाणी निगेटिव्ह वरायन्स या ठिकाणी येतो. नो प्रॉपर हँडलिंग ऑफ द मटेरियल्स, no controlling onto the materials, untrained laborers or trainees spoil more materials, theft, pilferage of materials, change in design or specification of the products due to the research and development, due to the change into the customer choice. All these are also the causes of the material. Then next point is material mix variance. मटेरियल मिक्स वरायन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज. आता मटेरियल मिक्स वरायन्स म्हणजे नेमकं काय, तर एखादं प्रोडक्ट बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी मटेरियल असेल ते मटेरियल वापरलं जातं. उदाहरणार्थ केमिकल इंडस्ट्री. जे मटेरियल मिक्स वरायन्स इज द पार्ट ऑफ मटेरियल युसेज वरायन्स. मटेरियल मिक्स वरायन्स ऑकर्स ड्यू टू द यूज ऑफ मिक्सचर्स ऑफ द मटेरियल रादर दॅन द स्टँडर्ड मिक्स स्पेसिफाय. म्हणजे ज्या ठिकाणी मटेरियलचं मिक्सिंग करून मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. उदाहरणार्थ या ठिकाणी केमिकल इंडस्ट्रीमध्ये केमिकल ए, केमिकल बी, केमिकल सी ह्या तिन्हीचं मिक्सचर करून एक केमिकल डी असेल ते फायनल प्रोडक्ट या ठिकाणी तयार केलं जातं. पण त्या ठिकाणी रबर इंडस्ट्री असेल, केमिकल इंडस्ट्री असेल, मटेरियल मिक्स वरायन्स आर ऑल्सो फाइंड आउट. देन मिक्सचर्स ऑफ द केमिकल्स एक्सेट्रा. इट इज डिटरमाइन्ड इन ॲडव्हान्स. एनी डेविएशन्स फॉर दिस स्टँडर्ड ड्यू टू द शॉर्टेज ऑफ पर्टिक्युलर केमिकल using substitutes which have different specifications leads to material mix variance. मग मटेरियल मिक्स वरायन्सचा फॉर्म्युला काय, तर स्टँडर्ड प्राइस इन टू रिवाइज्ड स्टँडर्ड मिक्स मायनस ॲक्च्युअल मिक्स. म्हणजे MMV इज इक्वल टू स्टँडर्ड प्राइस इन टू रिवाइज्ड स्टँडर्ड मटेरियल मायनस ॲक्च्युअल मटेरियल. देन after that we are also find out the revised standard quantity. That means sometimes there is no need to revise the standard quantity in case of the shortage of materials. Then the formula of the material mix variance is equal to standard price into revised standard quantity minus actual quantity. आता इथं revised standard quantity म्हणजे समजा या ठिकाणी मटेरियल असेल, ते मटेरियलचं काही भाग, आता उदाहरणार्थ पेट्रोल घ्या. पेट्रोलच्या बाबतीमध्ये पेट्रोल जर लाईटच्या संपर्कामध्ये आलं असेल किंवा या ठिकाणी प्रकाशाच्या संपर्कामध्ये आलं तर या ठिकाणी पेट्रोलची क्वांटिटी कमी होती. पण ती पेट्रोलची क्वांटिटी कमी झाल्यानंतर तिथं मटेरियल असेल ते मटेरियल वरायन्समध्ये रिवाइज्ड स्टँडर्ड क्वांटिटी फाइंड आउट करावं लागते. जे रिवाइज्ड स्टँडर्ड क्वांटिटी फाइंड आउट केल्यानंतर तिथं आपल्याला मग मटेरियल मिक्स वरायन्स इज इक्वल टू तो फॉर्म्युला या ठिकाणी यूज करता येऊ शकतो. देन लास्ट वन इज आवर मटेरियल यील्ड वरायन्स. आता मटेरियल यील्ड वरायन्सच्या बाबतीमध्ये इट इज ऑल्सो द पार्ट ऑफ द मटेरियल युसेज वरायन्स. whenever the actual yield differs from the standard yield, it is the difference between the standard yield specified for the actual yield are also obtained. This variance is worked out processing industry, for example the chemical industry, where the yield from a particular material specified and expected from a given input of the materials. म्हणजे इथं ज्यावेळेस एखादी केमिकल इंडस्ट्री असेल त्या केमिकल इंडस्ट्रीमध्ये जो काही मटेरियल असेल तो मटेरियलचा लॉस झाल्यानंतर म्हणजे काही मटेरियल काय होतं त्याचा लॉस होतो. मग त्या ठिकाणी
हे मटेरियल इल्ड व्हरायन्स हे फाइंड आउट केलं जातं. म्हणजे मटेरियल इल्ड व्हरायन्स काढत असताना स्टँडर्ड कॉस्ट फॉर पर युनिट इंटू ॲक्च्युअल इल्ड मायनस स्टँडर्ड इल्ड. The standard cost for per unit are also calculated by standard cost of standard mix divided by net standard output. म्हणजे आउटपुट जो काय असेल त्याच्यामधून जो काय लॉस असेल तो एक्सपेक्टेड लॉस मायनस केल्यानंतर तुम्हाला नेट स्टँडर्ड आउटपुट मिळेल. आणि ॲक्च्युअल इल्ड अँड स्टँडर्ड इल्ड म्हणजे वेन ॲक्च्युअल मिक्स differs from the standard mix. In case of the revised standard mix is calculated and so that the standard mix is proportional to the actual mix. At that time revised standard cost per unit is found out for the using of the following formula. Standard cost is equal to standard cost of revised standard mix divided by net standard output. Then material yield variance is equal to standard cost in bracket revised standard yield minus actual yield. म्हणजे अशा पद्धतीनं हे फॉर्म्युला आहेत. हे झालं आपलं मटेरियल व्हरायन्सेस. आता या मटेरियल व्हरायन्सेसमध्ये आपण काय बघितलं तर मटेरियल कॉस्ट व्हरायन्स, मटेरियल प्राइस व्हरायन्स, मटेरियल युसेज व्हरायन्स, मटेरियल मिक्स व्हरायन्स अँड मटेरियल yield व्हरायन्स. जे प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स या ठिकाणी घेतल्यानंतर ते तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने या ठिकाणी त्या ठिकाणी प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम किंवा फॉर्म्युला यूज करायचा. ते फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी प्राईस म्हणलं की डिफरन्स म्हणायचा, स्टँडर्ड प्राईस आणि ॲक्च्युअल प्राईस. क्वांटिटी म्हणलं की क्वांटिटीमधला डिफरन्स. आणि मटेरियल इल्ड आणि मटेरियल मिक्स हे या ठिकाणी दोन महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत. दीज आर ऑल्सो द पार्ट ऑफ आवर मटेरियल युसेज व्हरायन्स. त्यानंतर आता आपण या ठिकाणी मटेरियल कॉस्ट व्हरायन्स असेल, मटेरियल प्राईस व्हरायन्स असेल किंवा मटेरियल व्हरायन्सचे या ठिकाणी प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स पाहूयात की जेणेकरून तुम्हाला मटेरियल प्राईस व्हरायन्स हे समजेल. आणि नंतर आपण मग लेबर व्हरायन्स असेल तो लेबर व्हरायन्स या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ॲट ए टाईम जर आपण घेतलं तर ते कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता फक्त ही थेरॉटिकल पार्ट आहे. प्रॉब्लेम आल्यानंतर तो सर्व डिटेलमध्ये या ठिकाणी समजेल म्हणजे कशा पद्धतीनं ते कॅल्क्युलेट करायचं. फक्त हे फॉर्म्युला आहेत आणि सम कॉजेस आर ऑल्सो एक्सप्लेन हिअर, डेफिनेशन वगैरे आहे ते फॉर्म्युल्याची, बाकी त्याच्यामध्ये काही जास्त नाही. त्यामुळं हे लेक्चर आपण इथंच या ठिकाणी थांबवूयात. थँक्यू व्हेरी मच.